Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you renewable energy technologies subject in this semester, and the subject code is 22661. Today we will start with our unit number 4. It is micro hydro power systems. Unit number 4, micro hydro power systems, and it mainly includes classification, layout, construction and working, then installation procedure and precautions, then operating procedures, and finally maintenance of micro hydro power systems. ओके. तर लास्ट काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण रिन्युएबल एनर्जीचे सोलर थर्मल सिस्टीम बघितली, त्यानंतर सोलर फोटोव्होल्टाईक सिस्टीम बघितली, त्यानंतर विंड एनर्जी सिस्टीम बघितली. ओके. तर ह्या युनिटमध्ये आपण आता मायक्रो हायड्रो पॉवर सिस्टीम बघणार आहोत. ओके. सो वी स्टार्ट विथ इंट्रोडक्शन अँड पोटेन्शियल ऑफ स्मॉल हायड्रो पॉवर. ओके. तर हायड्रो पॉवर म्हणजे काय? हायड्रो पॉवर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काय असतं, एनर्जी ऑफ वॉटर युटिलाइज केलेली असते. एनर्जी ऑफ वॉटर इज युटिलाइज टू मूव्ह द हायड्रोलिक टर्बाइन्स विच इन टर्न्स रन ॲन इलेक्ट्रिक जनरेटर टू कन्वर्ट द मेकॅनिकल एनर्जी ऑफ टर्बाइन इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. ओके. इथं एनर्जी ऑफ वॉटर यूज केलेली असते आणि ती यूज करून फायनल आपलं काय असतं, इलेक्ट्रिक एनर्जी तयार करतात. ओके. हायड्रो पॉवर. तर हे स्मॉल हायड्रो पॉवर आहे. ओके. आपलं मेन जे मोठे हायड्रो पॉवर प्लांट असतात त्याची कॅपॅसिटी कशी असते इलेक्ट्रिक जनरेशनची, हायर असते. तर आता आपण स्पेसिफिकली स्मॉल हायड्रो पॉवरबद्दल बोलणार आहोत. ओके. तर स्मॉल हायड्रो पॉवरमध्ये देखील दोन टाईप्स आहेत. एक म्हणजे मिनी हायड्रो पॉवर प्लांट आणि दुसरा आहे तो म्हणजे मायक्रो हायड्रो प्लांट. तर मिनी हायड्रो पॉवर प्लांट जो आहे त्याचं स्ट्रक्चर जे असतं ते कसं असतं, मिनिमम 5 मीटर टू 20 मीटर हेड असतं. आणि मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट जो असतो तो कसा असतो, लेस दॅन 5 मीटर हेड. ओके. अप्रॉक्सिमेटली 2000 sites have been identified for small hydropower plant in India with a potential of 5000 megawatt. Okay. Small hydropower plant is more significant as compared to other renewable like wind, solar, biomass due to its availability for power generation. Okay. तर स्मॉल हायड्रो पॉवर प्लांटचे बरेच ठिकाणी आपल्याला प्लांट दिसून येतात की जी आपली इलेक्ट्रिसिटीची नीड आहे ती पूर्ण करण्यासाठी स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट खूप मदत करतात. ॲप्रॉक्सिमेटली जर बघायचं झालं तर साधारण 2000 साईट्स हॅव बीन आयडेंटिफाईड फॉर स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट इन इंडिया विथ अ पोटेन्शियल ऑफ 5000 मेगावॅट. ओके. आता हे जे आहेत स्मॉल हायड्रो पॉवर हे बऱ्याच म्हणजे पर्टिक्युलरली रुरल कम्युनिटी किंवा इंडस्ट्रीज या ठिकाणी त्याची पॉवर यूज केली जाते. मायक्रो हायड्रो स्कीम्स आर युज्ड इन रिमोट एरियाज वेअर इलेक्ट्रिसिटी युटिलिटी ग्रीड डज नॉट एक्झिस्ट. टिपिकली दे प्रोव्हाइड पॉवर टू रुरल कम्युनिटी अँड इंडस्ट्रीज. दस मायक्रो हायड्रो स्कीम्स मेक स्मॉल कॉन्ट्रीब्युशन टू द नॅशनल इलेक्ट्रिसिटी ग्रीड सप्लाय. ओके. तर स्मॉल हायड्रो पॉवरचं क्लासिफिकेशन जर करायचं झालं तर ते कसं बघा, ऑन द बेसिस ऑफ कॅपॅसिटी आणि दुसरा येतो म्हणजे डिपेंडिंग ऑन हेड अवेलेबल. आता डिपेंडिंग ऑन कॅपॅसिटी जर हायड्रो पॉवर जर त्याचं क्लासिफिकेशन करायचं झालं तर कसं येईल, मिनी हायड्रो पॉवर प्लांट ज्याची कॅपॅसिटी आहे मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट ज्याची कॅपॅसिटी आहे अप टू 100 किलोवॅट कॅपॅसिटी. ओके. पर्टिक्युलरली आपण हा डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर मिनी हायड्रो पॉवर प्लांट ज्याची कॅपॅसिटी आहे फ्रॉम 101 किलोवॅट टू 1000 किलोवॅट कॅपॅसिटी. दे स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट ज्याची कॅपॅसिटी आहे 1001 किलोवॅट टू 6000 किलोवॅट कॅपॅसिटी. ओके. तर हे कॅपॅसिटी डिपेंडिंग ऑन कॅपॅसिटी. आता डिपेंडिंग ऑन हेड अवेलेबल ज्याच्यामध्ये टाईप्स बघा हायड्रो पॉवरचे. अल्ट्रा लो हेड ज्याची स्ट्रक्चर आहे बिलो 3 मीटर. त्यानंतर लो हेडमध्ये येतं लेस दॅन 30 मीटर. देन मिडियम हेड बिटवीन 30 मीटर टू 75 मीटर अँड देन हाय हेड अबाव 75 मीटर. ओके. सो दिस इज अ क्लासिफिकेशन ऑफ स्मॉल हायड्रो पॉवर सिस्टीम्स. ओके. आता पर्टिक्युलरली आपण कशावर फोकस करणार आहोत, मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट. ओके. तर मायक्रो हायड्रो पॉवर प्लांटचं इंट्रोडक्शन बघा कसं आहे. मायक्रो हायड्रो इज अ टाईप ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट विच इज टिपिकली प्रोड्युसेस पॉवर अप टू 100 किलोवॅट. ओके. मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट जो आहे तो त्याची कॅपॅसिटी किती आहे, 100 किलोवॅट. ओके. Micro hydro power systems can be installed in rivers or streams with a little or
no negative environmental impact, and most of the system do not require dam. तर मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट हे जिथं नदी आहे, रिव्हर आहे किंवा एक फ्लो आहे पाण्याचा, त्या ठिकाणी इन्स्टॉल केलं जातं विथ नो निगेटिव्ह इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. Micro hydro power generation is good option for rural electrification. Okay? And several such plants are in operation in developing countries serving rural communities. These installations can provide power to an isolated home, community, or sometimes they are connected to the local electric power utility grid. Okay? तर जिथं ग्रामीण भागामध्ये इलेक्ट्रिकची पॉवर सप्लायची गरज आहे त्या ठिकाणी हे मायक्रो हायड्रो पॉवर जनरेशन हा एक चांगला पर्याय आहे. ओके. आणि मायक्रो हायड्रो पॉवर सिस्टीमसाठी बऱ्याच वेळेला डॅमसुद्धा असण्याची गरज नाही आहे. ओके. तर हे एक त्याचं एक ॲडव्हान्टेज आहे. तर आता आपण त्याचं एक लेआउट बघूया मायक्रो हायड्रो पॉवर प्लांटचा कसा असतो टिपिकल. ओके. तर एक टिपिकल लेआउट जर बघायचं झाला मायक्रो हायड्रो पॉवर प्लांटचा तर तो असा आहे. ओके. ज्याच्यामध्ये आपल्याला एक रिव्हर फ्लो दिसते. ओके. इथं डायव्हर्जन विहीर आहे. डायव्हर्जन म्हणजे तिथं आपल्याला काय करणार आहे, तो फ्लो आहे. मेनली डायव्हर्जन विहीर हे कशासाठी यूज करतात, टू डायव्हर्ट अँड मेंटेन कॉन्स्टंट फ्लो ऑफ वॉटर इन दी चॅनल. ओके. हा रिव्हरचा फ्लो आहे. इथं आपण हा डायव्हर्जन विहीर म्हणजे तिथं आपण काय केलेलं आहे, थोडं आपण म्हणतो की तो फ्लो जो आहे तो थोडासा इकडे काय केलेला आहे, आपण डायव्हर्ट केलेला आहे. मग त्यासाठी वेअर म्हणजे इथं एक स्ट्रक्चर उभं केलं जातं किंवा ज्याला आपण काय बर्गेज, त्याला स्मॉल डॅम्स किंवा बर्गेज किंवा एक सॉलिड स्ट्रक्चर उभं केलं जातं. ओके. टू डायव्हर्ट दी रिक्वायर्ड फ्लो फ्रॉम दी वॉटर स्ट्रीम. तर हा इथं फ्लो बर्गेज घालून काय केलेला आहे, हा रिक्वायर्ड फ्लो आपण इकडे चॅनलमध्ये आत घेतलेला आहे. त्यानंतर डिझल्टिंग टँक. ओके. डिझल्टिंग टँकचं काय इथं काम असतं की त्याच्यामध्ये आपण जे अनवॉन्टेड पाण्यामधले हे आहेत कंटेंट्स आहेत, म्हणजे जसं की तुमचं सँड असेल, सॉईल असेल, क्ले असेल, मड असेल. ओके. तर हे इथं रिमूव्ह केलं जातं. तिथून ते फोर बे टँक. आता 4 बे टँक म्हणजे काय आहे, 4 बे टँक म्हणजे एक टेम्पररी स्टोरेज ऑफ वॉटर आहे, ज्याला पॉन्डेज असं देखील म्हणतात. तिथं ते फ्लो वॉटरचा पुढं पास केला होतो आणि त्यानंतर पेनस्टॉक किंवा पायपिंग थ्रू तो काय केला होतो, वरती टर्बाईनवर काय केला होतो, तिथं फोकस केला जातो. हे पाण्याचा पूर्ण जो फ्लो आहे तो कसा आहे, तो टर्बाईन. ओके. मग टर्बाईन काय होतो, रोटेट व्हायला चालू होतो आणि त्याच्याबरोबर हा जनरेटर देखील. आणि ते ह्यामुळं आपण इथं काय करतो, फायनल रिझल्ट आपल्याला इलेक्ट्रिक पॉवर जनरेट होण्यास मदत होते. ओके. आणि टर्बाईन जे पुढं टर्बाईन थ्रू पास झालेलं जे वॉटर आहे ते परत रिव्हरमध्ये काय केलं जातं, त्याचं जे पॅसेज आहे तो रिव्हरला कनेक्ट केला जातो, म्हणजे ते परत पाणी रिव्हरमध्ये जातं. तर असं एक साधारण एक कन्स्ट्रक्शन आहे मायक्रो हायड्रो पॉवर प्लांटचं. आता ह्याचे जे बेसिक कंपाऊंड्स आहेत तर आता वन बाय वन आपण डिटेलमध्ये बघूया. जसं की डायव्हर्जन विहीर आहे, त्यानंतर डिझल्टिंग टँक आहे, 4 बे टँक आहे. ओके. पेनस्टॉक आहे. तर आता आपण वन बाय वन ही डिटेलमध्ये बघूया. ओके. आता पहिला डायव्हर्जन स्ट्रक्चर. डायव्हर्जन विहीर इज डिझाईन टू डायव्हर्ट अँड मेंटेन कॉन्स्टंट फ्लो इन दी चॅनल. हा कशासाठी डिझाईन केलेला आहे, डिझाईन टू डायव्हर्ट अँड मेंटेन कॉन्स्टंट फ्लो ऑफ वॉटर. ओके. थ्रू दी चॅनल किंवा इन दी चॅनल. Small dams, bargages, or solid building structure or trench type weirs are usually constructed to divert the required flow from the water stream of river into the intake structure followed by the channel. The divergent structure should be designed in such a way that it can supply water in all seasons and it should be seasonably safe against large floods. Okay. In case of seasonal flooding, overflowing, the channel may be get damaged. Therefore, the structure is designed in such a way that flow is regulated and damage is avoided. Additional control regulation is provided by means of flood spillway. ओके. तर हे डायव्हर्जन वेअर कसं असं डिझाईन केलं असतं की कंटिन्युअस फ्लो मेंटेन राहील विथ कुठल्याही सीझनमध्ये. आणि हा फ्लड स्लीप फेज जो आहे, ज्यावेळी एक्सेस वॉटर असतं किंवा आपण म्हणतो की
फ्लड सिच्युएशन आहे, पुराई सिच्युएशन आहे, त्यावेळी पुढं चॅनल डिस्टर्ब होणे म्हणून हा फ्लड स्लीप इथे दिलेला आहे, ज्याच्या थ्रू जे ओव्हर वॉटर आहे ते परत रिव्हरमध्ये सोडलं जातं. ओके. त्यानंतर सेकंड आहे डेझिल्टिंग टँक. ओके, हा आहे डेझिल्टिंग टँक. It is used to trap and remove the suspended matter. Okay, suspended matter slids, that is sand, soil, clay, mud or deposited sediments, pebbles, small stones, etc., so as to minimize the erosion damage to the turbine runner. Okay, स्पेसिफिकली हा टँक काय करतो, त्याचं काय फंक्शन आहे किंवा फीचर आहे, तर तो याच्यातनं जे अनवॉन्टेड पार्टिकल्स आहेत, स्मॉल स्टोन्स असतील, ओके, क्ले असेल, मड असेल, ते रिमूव्ह केलं जातं आणि त्याच्यामुळे काय एक वॉटर, प्युअर वॉटर पुढं पास केलं जातं, ज्याच्या थ्रू टर्बाईनचं जे डॅमेज आहे तिथं आपण काय करतो, इथं अवॉइड करतो. ओके. So as to minimize the erosion damages to the turbine runner. The desilting tank is provided in the initial length of water channel. The velocity of water flow is reduced considerably in the desilting tank for trapped or desilted matters to settle down. These unwanted tapped things are flushed out, usually slip, spillway, drain. For this purpose, deposits of slip tank are periodically flushed out to clear deposits. Okay. तर डेझिल्टिंग टँकमध्ये जे वॉटरमधलं अनवॉन्टेड पार्टिकल ते इथं काय करतात, इथं आपण सेपरेट करतो किंवा ते सेटल डाऊन होतात, त्यानंतर ते काय करतात, हा पिरियडिकली फ्लश्ड आउट करतात, जेणे थ्रू ते अनवॉन्टेड पार्टिकल्स आहेत ते परत काय करतात, स्प्लेन वेट ड्रन थ्रू ते पुढं रिव्हरमध्ये पास केले जातात. ओके, म्हणजेच काय, जे आपल्याला वॉटर आहे विदाऊट इम्प्युरिटीज ते पुढं फोरवे बँकमध्ये ट्रान्सफर केलं जातं किंवा पुढं पास केलं जातं. Then water channel or conductor system. The water flows the water channel, therefore it is designed in such a way that the water will flow with least loss of head due to friction. Generally RCC, dust, steel pipe and open tight channel can be used as a water conductor system. Okay. The water conductor channel आहे, okay, hardcore channel आहे, हे पर्टिक्युलरली प्रॉपर त्याचे डिझाईन केलं जातं, जेणेकरून आपल्याला मिनिमम लॉस होईल इथं वॉटरचा आणि ते पुढं पास होईल. त्यानंतर 4-bay टँक. 4-bay टँक इज अ टेम्पररी स्टोरेज ऑफ वॉटर पॉन्डेज टू बी फायनली युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आता हा इथं जो आपल्याला दिसतोय हा काय आहे, 4-bay टँक. ओके, 4-bay टँक काय आहे, इज अ टेम्पररी स्टोरेज ऑफ वॉटर, इज अ टेम्पररी स्टोरेज ऑफ वॉटर. ओके, आणि फायनली युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. इथून जे काय आपलं वॉटर पुढं पास होणार आहे, ओके, जी वॉटरची पोटेन्शियल एनर्जी आहे ती इथून स्टार्ट होते. ओके, जी टर्बाईनवर आपण वॉटर पुढं जाणार आहे ते 4-bay टँकमधनं पुढं पास होतं टर्बाईनवर. ओके, आणि कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इज कन्वर्टेड टू मेकॅनिकल वर्क. ओके, आणि ते मेकॅनिकल वर्क जे आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, इलेक्ट्रिक जनरेशन किंवा फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. इथे इलेक्ट्रिक जनरेटर आहे. It stores the water when the load on the power plant is reduced, that is less is the electricity demand. This stored water is supplied to the turbine when the load on the turbine increases, higher is the electricity demand. In other words, it helps in absorbing flow variations. Trash racks are also provided to prevent the entry of trash, debris, etc. Okay, तर 4-bay टँक हा इम्पॉर्टंट कंपोनंट आहे पूर्ण सिस्टीममधला. हा टेम्पररी जरी स्टोरेज असलं तरी पूर्ण जे पुढचं टर्बाईनचं वर्किंग आहे ते बऱ्याच वेळ ह्या टँकवर डिपेंड असतं. ओके, त्यानंतर पेनस्टॉक. पेनस्टॉक मीन्स पायपिंग. ओके, 4-bay टँकपासून जे आपलं टर्बाईनपर्यंतचं
पायपिंग आहे त्याला काय म्हणतात, पेनस्टॉक. ओके, स्टोरेज ऑफ वॉटर इथून 4 वे टँक पासून जे पुढचं पूर्ण पायपिंग आहे त्याला काय म्हणतो आपण, पेनस्टॉक. ओके, पेनस्टॉक ऑर पायपिंग. Penstock is a water conduit system, that is pipeline, connecting a 4-way with a turbine. The water from 4-way tank is carried through penstock or pipeline to the inlet of turbine. MS pipes or RCC pipes can be used as the penstock. Okay, तर पेनस्टॉक म्हणजेच काय, एक पाईपलाईन आहे जी कुठून स्टार्ट होते, आपल्या 4-way टँक पासून आपल्या टर्बाईनपर्यंत. ओके, इनलेट ऑफ टर्बाईन. तर ह्या पाईप्स MS पाईप्स असतात किंवा RCC पाईप्स देखील यूज केल्या जातात ॲज दी पेनस्टॉक. It should be designed in such a way that head loss due to friction is minimum. Therefore, a bell mouth entry is provided to reduce the head loss as well as to ensure the smooth entry of water. Okay. पेनस्टॉक असं डिझाईन केलं असतं की जिथं आपला वॉटर जे लॉस म्हणतो आपण ते मिनिमम होईल. ओके, आणि जो फ्लो आहे तो आपला स्मूथ काय होईल, कॅरी करायला मदत होईल. तर हे पेनस्टॉकचं फंक्शन आहे. त्यानंतर टर्बाईन. आता टर्बाईनचं फंक्शन आपल्याला माहिती आहे. टर्बाईन, अ सुटेबल टर्बाईन इज टू कन्वर्ट कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर. टर्बाईन इज टू कन्वर्ट कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इन टू मेकॅनिकल पॉवर ॲट दी शाफ्ट. ओके, त्यानंतर जनरेटर्स कपल्ड विथ टर्बाईन कन्वर्ट्स द मेकॅनिकल एनर्जी इन टू इलेक्ट्रिक एनर्जी. ओके, म्हणजेच आपण 4-way टँकमधनं पेनस्टॉक किंवा पायपिंगमधनं जे वॉटर येतं, तर वॉटरची कायनेटिक एनर्जी जी आहे ती मेकॅनिकल पॉवरमध्ये कन्वर्ट होते टर्बाईनमध्ये. आणि टर्बाईनचं जे रोटेशन आहे शाफ्टचं ते कुठं कनेक्ट केलेलं आहे आपण, जनरेटरला. जनरेटर काय करतो, जी मेकॅनिकल एनर्जी मिळालेली आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये. ओके, त्यानंतर पॉवर हाऊस कन्सिस्ट ऑफ turbine, generator, speed governor and other equipments. In short, it houses the turbine with coupled generator. ओके, आता हे पूर्ण जे असेंब्ली आहे त्याला काय म्हणतात, पॉवर हाऊस. ओके, हे पूर्ण जे आहे जनरेटर टर्बाईन हा सेटअप जो आहे त्याला काय म्हणतात, पॉवर हाऊस. ओके, then tailrace channel. It is the waterway, that is simple water channel to discharge water from the turbine back to the river. की आता टर्बाईनवर जे फोर्सफुली आपण जे वॉटर इम्पॅक्ट केलेलं आहे, म्हणजे जे पायपिंगमधनं वॉटर आलेलं आहे कायनेटिक एनर्जी थ्रू, ते टर्बाईन रोटेट झाल्यानंतर ते पुढं कुठं परत पास केलेलं आहे, परत ते रिव्हरला पास केलेलं आहे. ओके, तर त्याला ते चॅनल जे आहे त्याला काय म्हणतात, टेलरेस चॅनल. It is the waterway, that is simple water channel to discharge the water from the turbine back to the river. After producing the useful mechanical work, the water leaving the turbine is discharged through the tailrace channel to the water stream of water. आता टेलरेस किंवा टेलरेस चॅनल म्हणजे कुठलं आहे बघा, हे म्हणजे जे टर्बाईनमधनं जे वॉटर आपल्याला बाहेर पडणार आहे ते आपण परत ह्या चॅनल थ्रू काय केलेलं आहे, याला काय म्हणतात, एक सिम्पल वॉटर चॅनल आहे. म्हणजे इथनं जे जे पेनस्टॉकमधनं जे वॉटर आलेलं आहे ते टर्बाईनला पुढं, टर्बाईन रोटेट झाल्यानंतर जे पुढं पाणी येतं ते कुठं परत पास केलेलं आहे, ते एक सिम्पल हा वॉटर चॅनल आहे. ते परत काय केलेलं आहे, रिव्हरमध्ये फ्लो केलेलं आहे. ओके, म्हणजे इथं आपण डायव्हर्जन वेव्ह थ्रू एक फ्लो इनटेक आत घेतला वॉटरचा, तो डिस्टिलेशन टँकमध्ये ते वॉटर काय झालं, जिथनं इम्प्युरिटी त्याच्यामधून रिमूव्ह झाल्या, ज्या अनवॉन्टेड पार्टिकल्स आहेत ते स्प्लिट वेट ड्रेन थ्रू ते फ्लश आउट केलं जातं. आणि जे वॉटर आहे ते पुढं 4-way टँक, हा टेम्पररी स्टोरेज ज्याला पॉन्डेज म्हणतात, तिथं जे वॉटर स्टोअर केलं जातं आणि ते पेनस्टॉकमधनं काय केलं जातं, टर्बाईनवर फ्लो केलं जातं. ओके, मग टर्बाईन काय करेल, जे वॉटरची कायनेटिक एनर्जी आहे त्याच्या मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट करेल आणि ही टर्बाईन जो शाफ्ट रोटेशन आहे
तो कुठं कपल केलेला आहे इलेक्ट्रिक जनरेटरला. आणि जनरेटर ज्यावेळी टर्बाईन थ्रू जी एनर्जी मिळालेली आहे मेकॅनिकल वर्क त्याचं कन्वर्जन इलेक्ट्रिक जनरेशनमध्ये केलं, इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. ओके. आणि हा जो फ्लो इम्पॅक्ट झालेला आहे टर्बाईनवरती तो परत काय केला होतं, एक सिम्पल वॉटर चॅनल थ्रू तो परत रिव्हरमध्ये पास केला होता. ओके. सो दिस इज कन्स्ट्रक्शन ऑन वर्किंग ऑफ मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट. ओके. इज अ वर्किंग लार्ज हायड्रोलिक पॉवर प्लांट सारखं असतं, फक्त याची कॅपॅसिटी कशी असते, स्मॉल असते. आता पर्टिक्युलरली ह्या मायक्रो हायड्रो पॉवर प्लांटची किती कॅपॅसिटी आहे, अप टू 100 किलोवॅट. ओके. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.